ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण 13व्या अध्यायात आहे आणि आज गोश्वारा मीच करणार आहे. अच्छा, ओके. तर अध्याय 13वा आणि श्लोक 11 ओव्या 646 ते 740. अध्याय 13च्या 11व्या श्लोकामध्ये भगवंतांनी ज्ञान म्हणजे काय, ते प्राप्त झाले असता कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात, तसेच ज्ञानाच्या विरुद्ध जे अज्ञान त्याबद्दलही सांगितले आहे. माऊलींनी या गीतेच्या श्लोकाच्या विवरणासाठी जवळजवळ 250 पेक्षा जास्त ओव्या लिहून अगदी सविस्तरपणे अनेक प्रकारची उदाहरणे आणि दृष्टांत देऊन ज्ञानी आणि अज्ञानी माणसाची लक्षणे वर्णन केली आहेत. यापूर्वी आपण आत्मज्ञान झालेल्या ज्ञानी पुरुषाची 18 लक्षणे पाहिली होती. गेल्या सेशनमध्ये आपण अज्ञानाची लक्षणे असलेल्या ओव्यांचे वाचन केले. अगदी सरळ आणि थोडक्यात सांगायचे तर जे ज्ञान नाही किंवा अज्ञानाचा अभाव ते अज्ञान. तरी सुद्धा ते ओळखण्यासाठीची ठळक लक्षणे माऊलींनी सांगितली आहेत. अज्ञानी मनुष्य हा मोठेपणासाठी मानसन्मानासाठीच जगत असतो. आपल्या हुशारीची, विद्येची, आपण केलेल्या दान धर्माची, पुण्यकर्मांची गावभर दवंडी पिटवतो आणि दिखाऊ थाटमाट करतो. येथे माऊलींनी अशा भोंदूगिरी करणाऱ्या आणि भाबड्या लोकांना फसवणाऱ्या लोकांवर ताशेरे ओढले आहेत. पारधी जसे जनावरास चारा घालून शेवटी त्याला मारतोच, तसा हा वरवर चांगुलपणा दाखवून शेवटी त्यांचा घातच करतो. तो गुरुचा आदर करत नाही, तर उलट त्याला आपल्या गुरुकुळाची लाज वाटते आणि गुरुभक्तीची तर त्याला मुळीच आवड नसते. अशा अभक्ताचे वर्णन करताना माऊलीला आपल्या वाचेला विटाळ झाला आहे असे वाटून वाईट वाटते आणि ते लागलीच गुरुभक्ताचे नाव घेऊन ते आपल्या दूषित झालेल्या जिभेला प्रायश्चित्त देतात. परंतु अज्ञानाची लक्षणे वर्णन करीत असताना हे सांगणे आवश्यक असल्यामुळे ते पुढे सांगतात
की हा अज्ञानी मनुष्य आतून बाहेरून अशुद्ध असतो. परद्रव्य आणि स्त्री संघाविषयी त्याची वृत्ती एखाद्या रस्त्यावरील कुत्र्याप्रमाणे असते. त्याच्या मनाला स्थिरता म्हणून माहिती नसते. चंचलपणामध्ये तो माकडाचा भाऊ शोभेल. धर्म, कुळाचार, नित्य नैमित्तिक कर्मे यापैकी कशालाच तो किंमत देत नाही. पण विषय वासनेमध्ये स्वैरपणे ताळतंत्र सोडून वाहत जातो. तो मूर्तिमंत अज्ञान आहे, असे तू समज. जन्मल्यापासून मरेपर्यंत तो विषयांध होऊन विषयभोगासाठी कुठल्याही थरास जातो. तरुणपणात तो अभिमानाने आणि गर्वाने फुगून जातो. माझ्यासारखा मीच, माझ्यासारखा सर्वज्ञ आणि ख्यात कीर्त असा दुसरा कोणी नाही, असा गर्वाभिमान ठेवून फिरत राहतो. इतर कुणाचे चांगले झालेले त्याला सहन होत नाही. सापाला जर दूध पाजले तर ते विष होऊनच बाहेर पडते. तसे स्वतःच्या अल्पज्ञानाच्या अहंकाराने तो गर्वाने फुगून जातो. एखादा बेडूक सर्पाच्या तोंडात गिळला जात असताना देखील जीभ बाहेर काढून माशी खाण्याचा प्रयत्न करतो. आपण मरणार आहोत हे त्याला समजत नाही. तसे आपल्या गत आयुष्यातील दुःखांचे आणि पापांचे त्याला अजिबात स्मरण नसते आणि आता पुन्हा गर्भावस्थेतील दुःख सहन करून मलमूत्रातच पुन्हा जन्म घेतानाचे कष्ट यापैकी कशाचेही त्यास स्मरण नसते. हा जन्म गेला आणि उद्या पुन्हा पुढचा जन्म येणार हे त्याच्या ध्यानात येत नाही. बरं, त्याला आपण अमर आहोत आणि निरंतर असे तरुणच राहणार आहोत असे वाटत असते. जसे छोट्या डबक्यातील माशाला हे पाणी आटेल याची जाणीव नसते, किंवा दिव्यावर झेप घालताना पतंगाला समजत नाही की हा आपल्याला जाळील. तसे या सध्याच्या आपल्या मिळालेल्या आयुष्याचा मृत्यू हाच शेवट आहे हे त्याच्या ध्यानीही नसते. पूर्णपणे अज्ञानी अशा मनुष्याची लक्षणे येथे माऊलींनी सांगितली आहेत आणि पुढेही अजून ते आता सांगणार आहेत. एवढंच आपण कव्हर केलं होतं गेल्यावर. छान सांगितलंस. ऍक्च्युअली तू शिकवायला पाहिजे तो ज्ञानेश्वरी, तुला खूप आवडते. छान सांगतेस, अगदी मस्त. तुमच्याकडूनच शिकली आहे ना. अगं, माऊलींची कृपा. चला आज हा ज्योत्स्ना असणार आहे ना. वाचायचं तुम्ही कोणी दाखवणार आहे ते का मी हो, मला पुस्तक वाटतं की वाचायचं हो आहे ना हा. आता रोहिणी आली आहे ना, ती सोप राहत ना, तिला सांगावं पण. ओके. 42 मध्ये ना. 7 तिन्ही 42. माधवीताईंनी आता सांगितलं की 740 झालेत ना श्लोक, तर मी 41 पासून वाचते मग. चालेल. हा हो चालेल अगदी. हा. जसा एखादा मूर्ख जसा एखादा मूर्ख आळशी मनुष्य निद्रेच्या सुखामुळे घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही, किंवा एखादा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न असले तरी तिकडे लक्ष न देता खातो, त्याप्रमाणे जगण्याच्या निमित्ताने हा मृत्यूच आला आहे हे जो रजोगुणापासून होणाऱ्या सुखामुळे जाणतच नाही, शरीराची होत असलेली वाढ, दिवस व रात्र यांचा, आयुष्याचा लाभ, विषय सुखाचे महत्व या सर्व गोष्टी जो खऱ्याच मानतो, वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय, त्याप्रमाणे राजस सुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनाश आहे. पण त्या बिचाऱ्याच्या हे काहीच लक्षात येत नाही. आपल्या सोबतीस संभावित असलेल्या चोराची मैत्री ती मैत्री नव्हे तर प्राण घेणे होय, अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रात स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश करणे होय. पंडुरोगाच्या सुजेने अंगाला पुष्टता आली तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे तर त्यातच पंडुरोगाचे आयुष्य संपले आहे असे समजावे. त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने मोहित झालेले मूर्ख लोक विषयवृद्धीतच खरी वृद्धी नसून खरा खरा नाशच आहे हे जाणत नाहीत. समोर असलेल्या शुळाकडे जलद पावलाने धावून जाणारास ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यू जवळ येतो, त्याप्रमाणे जसा जसा देह वाढेल
जसजशी दिवसाची वाढ होते, म्हणजे जसजसे आयुष्याचे दिवस अधिक जातात आणि जसजशी ही विषयभोगांची विपुलता होईल, तसतसे आयुष्याला मरण अधिक अधिक जिंकते. ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसजसे घासले जाईल तसतसे विरघळत जाते, त्याप्रमाणे वरील मिठाच्या उदाहरणाप्रमाणे दिवसानुदिवस आयुष्य कमी कमी होत जाते. त्यामुळे काळाला उजाडते, म्हणजे मरण जवळ येते. ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही, अर्जुना फार काय सांगावे. ही शरीराचे नित्य नवे मरण, जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही. हे महाबाहो अर्जुना, तो पुरुष अज्ञान देशाचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असे नाही. जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यूकडे लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या संतोषाने म्हातारपणाविषयी बेपर्वा असतो. डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गाडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा जसा पुढील परिणामाला, म्हणजे आपले तुकडे तुकडे होतील हे पाहत नाही, तसा जो पुढे म्हातारपण येणार आहे हे पाहत नाही, अथवा आडरानातील ओढ्यास जसा पूर यावा किंवा रेड्यांची जशी टक्कर माजावी, त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते, शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होऊ लागतो व शरीरातील तेज कमी होऊ लागते व मस्तकाला कापरे सुटते, दाढी पांढरी होते, मान हलून नाही नाही अशी निवारण्याची खूण करते, तरी देखील जो प्रिय वस्तूंचा पसारा वाढवित राहतो, पुढे असलेला पदार्थ उरावर आदळेपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे हे पाहत नाही, अथवा डोळ्यांवर आलेल्या चिपडांच्या योगाने आळशी मनुष्य संतुष्ट होतो. अरे अर्जुना, त्याप्रमाणे आजचे तारुण्य भोगीत असता उद्याचे येणारे म्हातारपण जो पाहत नाही, तोच खरोखर अज्ञान आहे. आंधळ्या माणसाकडे किंवा कुबड्या माणसाकडे पाहून त्यांना गर्वाने वेडावू लागतं, पण असे म्हणत नाही की माझी ही उद्या हीच अवस्था होईल. आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण, ते शरीरावर आले तरी ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही, तो पुरुष अज्ञानाचे घर आहे हे बोलणे खरे मान. त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणे ऐक. तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळ सुरक्षितपणे पोळ म्हणजे बैल चरून आला, त्या विश्वासाने जसा तो पोळ पुन्हा त्या अरण्यात धावतो, ज्या जागेत पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता, अशा जागेतून एखादा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले एवढ्यावरून जो खास नास्तिक होतो, म्हणजे पुरलेल्या द्रव्यावर सर्प असतो व तो द्रव्य घेऊ देत नाही, ही गोष्ट खोटी आहे असे मानतो, त्याप्रमाणे आरोग्य हे एखाद दुसऱ्या वेळी चुकून मिळालेले असते, तर तेवढ्यावरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे ही गोष्ट जो मानितच नाही. शत्रूला झोप लागली तेवढ्यावरून जो असे मानतो की आता आपले भांडण तंटे संपले असे मानून जो स्वस्थ राहतो, तो ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह नाश पावतो, त्याप्रमाणे आहार व निद्रा ही जेथपर्यंत यथास्थित चालू आहेत व जोपर्यंत रोग निवांत आहे, तोपर्यंत जो रोगाची काळजी करीत नाही आणि स्त्रीपुत्राधिकांच्या संगतीत जसजशी संपत्ती अधिकाधिक मिळत जाते, तसतसा त्या संपत्तीच्या धुराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो. या स्त्रीपुत्रादी व संपत्ती यांचा तात्काळ वियोग होईल व एका दिवसात वाईट अवस्था येईल, हे पुढचे दुःख जो आगाऊ जाणत नाही, अर्जुना, तो अज्ञानी आहे. आणि जो इंद्रियांना हवे ते विषय देतो, तो देखील तोच अज्ञानीच समजावा. तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या साह्याने जो सेवन करण्यास योग्य अयोग्य अशी निवड न करता सरसकट विषय सेवन करतो, जे करू नये ते करतो, न होणाऱ्या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयीच ज्याची बुद्धी विचार करते, जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो, जे घेऊ नये ते मागतो व जेथे अंग आणि मन लागू नये त्यांना जाऊन खेळतो, जेथे खाऊ नये तेथे जेथे जाऊ नये तेथे जातो, जे पाहू नये ते पाहतो व खाऊ नये ते खातो,
व ह्या निषिद्ध गोष्टी केल्याबद्दल वाईट न वाटता त्याविषयी आनंद मानतो. ज्याची संगती धरू नये त्याची धरतो, जेथे संबंध करू नये तेथे संबंध करतो, व ज्या मार्गाचे आचरण करू नये त्या मार्गाचे जो आचरण करतो. जे ऐकू नये ते ऐकतो, जे बोलू नये ते मोठ्याने बडबडतो, परंतु असे केल्याने दोष घडेल हे पाहत नाही. शरीरास व मनास आवडेल तेवढे असले म्हणजे झाले, मग ते कर्म करण्यास योग्य आहे किंवा नाही याचा तो काही विचार करीत नाही, व जो करावयाचे म्हणून भलतेच करतो. वाचू पुढे? सेवन नाही, सेवन हो आहे, अजून 2 वाचायचे, नाईन बरोबर. परंतु इथपर्यंत. यापासून मला पाप लागेल अथवा या योगाने नरकयातना भोगाव्या लागतील, या पुढील गोष्टी, पुढील होणाऱ्या गोष्टी जो काहीच पाहत नाही, त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होते, व ते बलवान झालेले अज्ञान ज्ञानवान पुरुषाबरोबरही झगडू शकेल. परंतु हे राहू दे, आणखी काही अज्ञानाची लक्षणे सांगतो नाही ती. सर, ते एवढंच वाचायचं तुम्हाला. एवढं सेवन सेवन बरोबर आहे. पर्यंत वाचायचंय. बरोबर आता आहे. उभ्या वाचायच्या. बरोबर आहे. नाही नाही, अप टू सेवन सेवन द नाईन. 80. बरोबर आहे. आता ओव्या वाचायच्या आहेत. तर ओव्यांची चाल. पैसा जीवाची. अरे अरे अरे. पुढे झालं. जास्ती जास्त पुढे गेलं गेला, पुढे. हा, जास्त जास्त पुढे गेलं. गेलात. आपल्याला 700 वर पोहोचायचं. 740. थोडं मागे. हे 800 अजून. दीपाची. हा, दीपाची. हा, आता बरोबर आहे हे पान. आत्ता बरोबर आलं. या, दीपाची. बरोबर आहे. गवारू निद्रा सुखे, घर जळत असे ते न देखे. नेणता जेवी विखे, रांधिले अन्न, तैसा जीविताचे निमिषे. हा मृत्यूची आला असे, हे नेणेची राजसे. सुखे जोगा शरीरींची वाढी, अहोरात्रांची जोडी. विषय सुख प्रौढी साचची मानी, परी बापुडा ऐसे नेणे. जे वेश्येचे सर्वस्व देणे, तेची नागवणे रूप येथ. सवचोराचे साजणे, तेची ते प्राण घेणे. लेपास्नपन करणे, तेची मरण. पांडुरोगे अंग सुटले, ते तयाची नावे खुंटले. तैसे नेणे भुलले आहार निद्रा, सन्मुख शूला धावतया पाये चपळा. प्रतिपदी ये जवळा, मृत्यू जेवी तेवी देहा जवजव वाढू. जवजव दिवसांचा पवाडू, जवजव सुरवाडू भोगांचा हा. तव तव अधिकाधिके, मरण आयुष्याते जिंके. मीठ जैसे उदके, घासीजत असे, तैसे जीवित जाये. तयास्थव काळू पाहे, हे हातो हातींचे नव्हे ठाऊके जया. किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नीच नवा. न देखे जो मावा विषयांचिया, तो अज्ञान देशींचा रावो. या बोला महाबाहो, न पडे गा वाटावो. आणि कांचा पै जीविताचे निसुखे, जैसा का मृत्यू न देखे. तैसाची तारुण्य तोषे, जरा न गणी. कडाडी लोटला गाडा, शिखरौनी सोटला धोंडा. तैसा न देखे जो पुढा, वृद्धाप्य आहे का आडवोहळा पाणी आले. मैसयाचे झुंज मातले, तैसे तारुण्याचे चढले भुररे जया.
पुष्टी पुष्टी लागे विघरो, कांती पाहे निसरू, माथा आदरी शिरो, बागी बळ, दाढी साऊळ धरी, मान हलवणी वारी, तरी जो करी प्रियेचा पैसू, पुढील उरी आदळे, तव न देखे जेवी आंधळे, का डोळ्यावरले निगळे, आळशी तोषे, तैसे तरुणेपण, आजीचे भोगिता वृद्धाप्य, आजीचे तैसे देखिले, मी सॉरी बरोबर नाही वाचलं, तैसे तरुणेपण आजीचे, भोगिता वृद्धाप्य वाहे पाहेचे, न देखे तोची साचे, अज्ञानुगा, देखे अक्षमे, देखे अक्षमे कुब्जे, के विटावू लागे फुंजे, परी न म्हणे पाहे माझे, हेची भवे, आणि अंगी वृद्धतेची, संज्ञा ये मरणाची, परिजया तारुण्याची, भुली न फिटे, तो अज्ञानाचे घर, हे साचची घे उत्तर, हे विंची परियेसी थोर, चिन्हे आणिक, तरी वाघाची अडवे, चरोनी एक वेळ आला दैवे, तेणे विश्वासे पुढती धावे, वसू जैसा, का सर्प घरा आतू, अवचटे ठेवा आणिला स्वस्थू, एतुलियासाठी निश्चितू, नास्तिकू होय, तैसेनी अवचटे हे, एक दोन्ही वेळ आला हे, एथ रोग एक आहे, हे मानी ना जो, वैरिया नीद आली, आता द्वंद्वे माझी सरली, हे मानी तो सपिली, मुकला जेवी, तैसी आहार निद्रेची उजरी, रोग निवांतु जोवरी, तव जो न करी, व्याधी चिंता, आणि स्त्री पुत्रादी मेळे, संपत्ती जवजव फळे, तेणे रज डोळे, जाती जयाचे, सवळेची वियोगू पडैल, विळवणी विपत्ती येईल, हे दुःख पुढील, देखे ना जो, तो अज्ञान गा पांडवा, आणि तोची जाणावा, जो इंद्रिये अवासवा, चारी येथ वयसेचेनी उवाये, संपत्तीचेनी सावाये, सेव्य जाये, सरकटी तू न करावे ते करी, असंभाव्य मनी धरी, चिंतू नये ते विचारी, जयाची मती, रिघे जेथ न रिघावे, मागे जे न घ्यावे, स्पर्शे जेथ न लागावे, अंगमन न वचावे तेथ जावे, न पहावे ते जो पाहे, न खावे ते खाये, ते विंची तोषे, न धरावा तो संगू, न लगावे तेथ लागू, नाचरावा तो मार्गू, आचरे जो, नायकावे ते आईके, न बोलावे ते भुंके, परी दोष होईल हे न देखे, प्रवर्तता, अंगा मनासी रुची यावे, ये तुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करणे याचे निनावे, भलतेची करी, परिपाप मज होईल, का नरक यातना येईल, हे काहींची पुढील, देखे ना जो, तयाचे नि अंग लगे, अज्ञान जगी दाटुगे, जे सज्ञाना ही संगे, झोंबो सके, असो हे आईक, अज्ञान चिन्हे आणिक, झालं इथे. झालं. तुझं सम्यक जाणवे ते. रोहिणीताई तिकडे 22 टाईप करा साईडला राईटला. कुठे टाईप करायचं? ते स्क्वेअर आहे बघा. इथे उजव्या हाताला मधोमध 2091च्या समूहावरती. हो, ओके ओके. तिकडे पेज नंबर टाईप केला ना की येईल. येईल, पण तुम्हाला 22 वाटतोय? मला नाही, आता तुम्ही जा, मी चेक नाही केला कुठला होता तो. वरती जायला पाहिजे ना ह्याच्या? वरती जायला पाहिजे याच्या. हा, मग मी 20 करून बघते.
आता आपल्याला 800 ला जायचं आहे ना. या 800 ला जायचं. मी चुकून हम्म. तुझं केलं असं. 780. आला होता हम्म. 780. 780 जायचं आहे. सी 15 आहे आता पेज आलं. नंबर. वाचू? हे बरोबर आहे का? हो. हो बरोबर आहे. आणि आता पुन्हा जेव्हा ओव्या करू ना तेव्हा मग तुम्ही 21 घाला, मग आपण बरोबर तिथे जाऊ ओव्यांच्या करेक्ट, करेक्ट. या पानावरती. तर त्या ताज्या सुवासिक कमळाच्या केसरात जशी भ्रमरी गुंतून राहते, त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली भाशील, साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही, अथवा त्याचप्रमाणे एखाद्याचे मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसते, तेथून हलत नाही. बेडूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो, अथवा चिलट जसे शेमडात गुंतलेले असते, अथवा गुरु किंवा ढोर जसे चिखलात पूर्णपणे फसते, त्याप्रमाणे जिवंतपणी अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व जो मेल्यावर त्या जागेत सर्प होऊन असतो. नवऱ्याच्या गळ्यात जशी तरुण स्त्री मिठी घालते, त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला धरून राहतो, पुष्पातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते, तशा श्रमांनी जो घराची जोपासना करतो. म्हातारपणी झालेल्या एकुलता एक पुत्र रत्नाचे आईबापास जितके प्रेम असते, अर्जुना, तितक्या मनाने ज्याला घराची आस्था व प्रेम असते आणि जो स्त्री वाचून दुसरे काही मुळीच जाणत नाही, ब्रह्मनिष्ठाचे अंतःकरण ब्रह्मस्वरूपी निमग्न झालेले असता, त्याचे जसे सर्व व्यवहार बंद पडतात, त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी जो जीवाने व सर्व भावांनी आसक्त असतो व मी कोण व माझे कर्तव्य काय हे काही जो जाणत नाही, जो नुकसान लाज पाहत नाही, दुसऱ्यांनी केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्री विषयाकडेच असते, ज्याप्रमाणे गारुड्याचे माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणारे असते, तसा जो स्त्रीच्या चित्ताने आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो, ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शिणवतो व इष्टमित्रास दूर करतो आणि मग द्रव्यच वाढवतो, त्याप्रमाणे स्त्रीची भर करण्याकरिता जो दान व पुण्य करण्याचे कमी करतो, तो कुटुंबातील माणसांना फसवतो, परंतु स्त्रीची खाच भरीत असतो, त्यात कमी पडू देत नाही. पूजेला जाणाऱ्या देवतांची बिगार टाकल्याप्रमाणे गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो, गुरुला ठकवितो आणि आई बापांना दैन्य दाखवतो, तथापि स्त्रीसाठी मात्र भोगांची अनेक ऐश्वर्ये साधने व जीजी म्हणून चांगली वस्तू दिसेल ती आणतो. प्रेमळ भक्ताने जसे कुलदेवतेला भजावे, त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो, जे खरे व चांगले असेल ते सर्व स्त्रीला देतो व कुटुंबातील इतर माणसांची नुसती जोगवणूक देहरक्षण देखील करत नाही. हिला कोणी वाकड्या दृष्टीने पाहिल, हिच्याशी कोणी विरुद्ध वागेल तर युगांतच होईल असे ज्याला वाटते, त्याप्रमाणे नायट्याच्या भयाने देवीची शपथ मोडत नाहीत, त्याप्रमाणे तो स्त्रीचे मनोगत पाहतो. अर्जुना, फार काय सांगावे, ज्याचे सर्वस्व काय ते एक स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्या मुलांवर ज्याचे प्रेम असते. अरे, तिची जी का आणखीही सर्व चीजवस्तू असेल ती जो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो, तो पुरुष अज्ञानाचे मूळ आहे. अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते, हे बोलणे राहू दे, तो अज्ञानाची मूर्तीच आहे. आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या जाण्याने झोके खात असते, त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुकतो व त्याचप्रमाणे
नावडती वस्तू प्राप्त झाल्यावर जो संकोच पावतो. याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात अप्रिय वस्तू प्राप्तीने दुःख व प्रिय वस्तू प्राप्तीने सुख यांची चिंता असते, तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे. आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते पण फलाच्या उत्कट इच्छेने असते, ती कशी? तर जसे धनाच्या हेतूने वैराग्याचे सोंग आणावे, अथवा जाराकडे जाण्याकरता जारिणी स्त्री जशी नवऱ्याच्या अंतःकरणात शिरून वागते. अर्जुना, त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमध्ये विषय ठेवतो, म्हणजे जो विषय प्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही, तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे ते म्हणतो. अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो, त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व जेवढ्या उत्सुकतेने पहिल्याची पूजा करतो, तितक्याच जोराने पुन्हा दुसऱ्याचीही करतो. ज्या गुरुचा जास्त थाटमाट पाहतो, त्या गुरुच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसऱ्याचा घेत नाही. सर्व प्राण्यांशी तो निर्दयपणे वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो. त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता असते, माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपऱ्यात बसवतो व आपण देवदेवतांच्या यात्रेला जातो. दररोज माझे भजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो, काही विशेष पर्वकाली तिसऱ्याच देवतांची पूजा करतो. घरात माझी स्थापना असतानाच दुसऱ्या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्या वेळी श्राद्ध पक्ष वगैरे काळी पितरांचा भक्त होतो. एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो, तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो. चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचा उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे, देवी, मी तुझा भक्त आहे असे म्हणतो. इथे नित्य थांबूया. इथेच थांबायला सांगितलं ना. हो, ओके. असे पुरुष मला पण काही पाहणत नाही आहे. सुदैवाने आमच्याकडे असं कोणी नाही आहे. एवढं तरी सांगितलं. बायकोचं कौतुक करतो ते. Yeah. Anyway. 780 ना. 30 होतं वाटते. हा 700. पेज 30 होत 2022 ला पेजला गेलात का होईल? 30 होतं ते. 22 होतं का? म्हणजे ओव्या वाचायच्यात ना? हो हो हो. मग 22 पेज कर. 30 आलं ना हे. हो. बरोबर आहे. हो, 30 बरोबर आहे. आपण 760 पासून चालू केलं ना? हो हो. 780. 780 सॉरी. मधून खाली जायला पाहिजे. 87. आलं. हं. तरी जयाची प्रीती पुरी एक गुंतली वरती असो हे ऐक. कुठलं? ओके. असो हे ऐक अज्ञान चिन्हे आणिक जेणे तुझ सम्यक जाणवे ते. तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी नवगंध केसरी भ्रमरी जैशी साकरेची आराशी बैसली नुडे माशी तैसे निस्त्री चित्त आवेशी जयाचे मन ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी ढोरू सबुडबुडी रुतला पंकी तैसे घरी हुनी निघणे नाही जीविते मरणे जया साप होऊनी असणे भाटी तिथे तिये प्रियोत्तमाचा कंठी प्रमद घे अघ आटी तैशी जीवेशी कोंपटी धरुनी ठाके मधुरसा दोषे मधुकरी जैसे जचे जैसे गृहसंगोपन तैसे करी जोगा म्हातारपणी आले जाले माणिक एक विपाईले तयाचे काजे तुले
माता पितरा ते तुलेनी पाडे पार्था घरी जया प्रेम आस्था आणि स्त्री वांचुनी सर्वथा जाणे ना जो महापुरुषाचे चित्त जालिया वस्तुगत ठाके व्यवहारा जात जयापरी तैसा स्त्री देही जो जीवे पडोनिया सर्व भावे कोण मी काय करावे काही नेणे हानी लाज न देखे परापवादू नायके जयांची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली चित्त आराधी स्त्रियेचे स्त्रियेचे नि छंदे नाचे माकड गारुडियाचे जैसे होय आपण पेही शिणवी इष्टमित्र दुरावी मग कवडाची वाढवी लोभी जैसा तैसा दान पुण्येखांची गोत्र कुटुंबावंची परिगारी भरी स्त्रियेची उणी हो नेंदी पूजिती जैवता दैवते जोगावी गुरु ते बोले झकवी माय बापांदावी निदारपण स्त्रियेंचा तरी विखी भोगू संपत्ती अनेकी आणि वस्तुनी की जे जे देखे प्रेमाथिले निभक्ते जैसे नि भजिजे कुळदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी साच आणि खोच साच आणि चोख ते स्त्रियेसीची अशेख येरी विषयी जोगावणुक तेही नाही ये ते हन कोणी देखेल येसी वेखासे जाईल तरी उगची बुडेल ऐसे जया नायटे आंभेण न मोडीजे नागांची आण तैशी पाळी उणखुण स्त्रियेची जो किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेची जालिया लागी प्रेम आणि कही तो अज्ञानासी मूळ अज्ञानात तेणे बळ हे असो केवळ तो एक ते मिनिट आणि काही जे समजतंय ते आणि कही जे समजत तेथी जे संपत्ती जात ते जीवाहून आप्त मानी जोगा तो अज्ञानासी मूळ अज्ञानात तेणे बळ हे असो केवळ तो तेची रूप आणि मातलिया सागरी मोकलिली यातरी लाटांचा येर झारी आंदोळे जेवी तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसेची आप प्रिया सवे तळ उठू घे ऐसे निजयाचा चिंती वैषम साम्याची भोखती वाहे तो महामती अज्ञानगा आणि माझा ठाई भक्ती फळा लागी जया आरती धनोद्देशे विरक्ती नटणे जेवी काकांतांचा मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी रहाटे जारेसी जावया लागी तैसा माते किरीटी भजती गा पावटी करुनी तो जो दिठी विशोसूये आणि भजिन लिया सवे तो विशो जरी नपवे तरी सांडी म्हणे आघवे टवाळ हे कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी आदिलाची परवडी वरी तया तया गुरुमार्गा टेंके जयाचा सुगरवा देखे तरी तयांचा मंत्र शिके येरुने घे प्राणी जातेशी निष्ठुरू स्थावरी बहुभरू तेवीची नाही एकसरू निर्वाया हो जया माझी मूर्ती निफजवी ते घराचा कोणी बैसवी आपण देवो देवी यात्रे जाय नीच आराधन माझे कांजी कुळ देवता भजे पर्व विशेषे किजे पूजा आन माझे अधिष्ठान घरी आणि बोवसे आनाचे करी पितृकार्यावसरी पितरांचा होय एकादशीचा दिवशी जे तुला पांडू आम्हासी ते तुलाची नागांसी पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि इथपर्यंतच आहे ओके 17 पर्यंत. अच्छा 17. ओके
आता कोण वाचते? नीता वाचणार आहे ना? हो, मी वाचते. हं. 818 ना? हो, 818. हं. नित्य नैमित्तिक कर्मे टाकतो आणि मग नवचंडीच्या नवरात्रीला देवीच्या अनुष्ठानास बसतो व रविवारी बहिरोबाला त्याच्या पत्तारात नैवेद्य वाढतो. नंतर सोमवार आला की बेल घेऊन शिवलिंगाकडे धावतो. याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो. वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते. त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा राहत नाही. त्याप्रमाणे जो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पाहशील, तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज. आणि पवित्र एकांत स्थाने, तपोवने, तीर्थाची स्थाने व पवित्र नद्यांचे किनारे ह्यास पाहून ज्याला कंटाळा येतो तो देखील अज्ञानीच आहे. ज्याला लोकसमाजात सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते व आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते तोच अज्ञानी आहे. आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो अध्यात्मशास्त्र वाचून इतर पडलेला शहाणा विद्वान त्या ब्रह्मविद्येची निंदा करतो, जो उपनिषदांकडे जात नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही आणि अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही, आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्त्वाची गोष्ट आहे अशा समजुतीची भिंत मर्यादा पाडून ज्याची बुद्धी स्वैर भटकणारी झाली आहे, तो सर्व कर्मकांड जाणतो. पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की तो भविष्य करील तसेच घडते. कला कौशल्याच्या कामात अति निपुण असतो. पाकक्रियेत अति प्रवीण असतो व अथर्वण वेदाचे विधी, मंत्रशास्त्राचे विधी, जारण मारण उच्चाटन वगैरे त्यास हस्तगत झालेले असतात. कामशास्त्रात त्यास काही जाणावयाचे राहिले नाही. भारत तर त्यास पाठ असते व मंत्रशास्त्रही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते. नीतीसंबंधीची सर्व शास्त्रे त्यास अवगत असतात. वैद्यशास्त्र तो जाणतो व काव्यात व नाटकात त्यास दुसरा कोणी चतुर नाही. स्मृतीचा विचार त्याला कळतो. इंद्रजाला विद्येचा मर्म त्याला कळते व वैदिक शब्दांच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचा चाकार करतो. तो व्याकरणशास्त्रात अतिप्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो, परंतु एक अध्यात्मज्ञानात जो खरोखर जन्मांध आहे, त्या एक अध्यात्मज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे. असा जरी तो असला तरी पण त्याच्या त्या सर्व ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला जसे आईबापांनी पाहू नये तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस. मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात, परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पाहतो ती एकटी दृष्टी त्या मोरास जर नसली तर त्या पिसावरील डोळ्यांचा जसा काही एक उपयोग नाही. त्याप्रमाणे अर्जुना, एक अध्यात्मज्ञाना वाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. परमाणू एवढे जर संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळशा
गाडे भरून असलेल्या वनस्पतींच्या मुळ्या काय करायच्या आहेत? ज्याप्रमाणे तेच सांगते आयुष्य नीता. हा आता जे बोलतात आहे ना, तर जे कर्मवादी असतात, की म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना ज्यांनी त्यांना त्रास दिला होता, त्यांचा म्हणजे त्या सगळ्या लोकांचा खूप अभ्यास होता. आणि सगळ्या प्रकारचा आता जसं त्यांनी सांगितलं असं सगळा त्यांचा अभ्यास होता. पण अध्यात्माचं आपण जे म्हणतो की अध्यात्मामध्ये आपल्याला जे शिकवतात की ज्ञान काय आणि अज्ञान काय, आणि आता ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्याला तेच सांगतात आहे. तर हे जे सगळं असतं त्याच्यापासून ते शून्य असतात, म्हणून त्यांचं जे वागणं असतं ते विचित्र पद्धतीचं असतं. त्यांना एवढं सगळं ज्ञान असतं, पण ते म्हणतात तसं मोराच्या पिसावरचे जे डोळे असतात तसं त्यांचं ज्ञान असतं, की त्यांचा ज्ञानाचा आयुष्यामध्ये काहीही उपयोग करत नाही. आणि हे इतकं महत्वाचं आहे की आपल्याकडे सुद्धा खूप लोक असतात, खूप असा अभ्यास केलेला असतात, पण त्यांची जर का तुम्ही वागणूक पाहिली तर त्या वागणुकीमध्ये हे सगळं ज्ञान त्यांच्यात मुरलंय असं आपल्याला दिसत नाही. तर खूप महत्वाचा हा विचार इथे होता. एनिवे, जाऊया पुढे. हो. अम, परमाणु परमाणु एवढे जर संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळशा गाडे भरून असलेल्या वनस्पतींच्या मुळ्या काय करायच्या आहेत? ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत, अथवा शीर नसलेल्या केवळ धडास जर अलंकार घालावेत, अथवा नवरा नवरीशिवाय जसा वर्धावा काढावा, ही जशी केवळ विटंबना आहे, त्याप्रमाणे एका अध्यात्मज्ञानाशिवाय ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज. याकरिता अर्जुना असे पहा की ज्या शास्त्रमूढाला अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी नित्य जागृती नाही, त्याला शरीर जे प्राप्त झाले ते विद्वत्ता ही अज्ञानात प्राप्त झाले ते अज्ञानाच्या बीजाचा अंकुरच होय, आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल होय. तो जे जे बोलतो ते फुललेल्या अज्ञानाचे झाडच आहे, आणि अरे त्याची जी पूर्ण कर्मे आहेत ते अज्ञानच फळास आलेले आहे. आणि ज्याने अध्यात्म ज्ञानाला कधीच मानले नाही, तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पाहत नाही, ते हे सांगावयास पाहिजे काय? नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही, तोच जो माघारी पळून जातो, त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार? अथवा घराच्या दाराच्या उंबऱ्यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत पुरलेले आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहिल? त्याप्रमाणे अर्जुना, अध्यात्म ज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही, त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते जाणण्याला विषय होईल काय? म्हणून आता तो ज्ञानाचे तत्व पाहत नाही. हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयास नको. जेव्हा गरोदर स्त्रीला जेवावयास वाढावे, तेव्हाच तिच्या पोटातले मूल तृप्त होते. त्याप्रमाणे वर ज्ञानाचे जे वर्णन केले गेले, त्यात अज्ञानाच्या लक्षणाचा अंतर्भाव होत आहे. वास्तविक पाहिले तर मग मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे स्पष्टीकरण करण्यास नको. आंधळा मनुष्य जेवावयास बोलविला असता तो दुसऱ्या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यावयाचा, तसेच हेही आहे असे समज. याप्रमाणे ही अमनित्वादी ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितली. कारण ही ज्ञानाची 18 पदे उलट फिरवली. उदाहरणार्थ आत्मनित्वाच्या उलट मनित्व वगैरे असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात. मागे ज्या अध्यायाच्या 11व्या श्लोकांच्या उत्तरार्धाच्या दुसऱ्या अर्धामध्ये श्री मुकुंदाने असे सांगितले की ज्ञानपदे उलटी केली की तेच अज्ञान होय.
म्हणून अशा रीतीने अज्ञान यदतोन्था या पदाचे मी विस्तारपूर्वक वर्णन केले आहे. नाहीतर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढवावे महाराज त्याप्रमाणे पाणी घालून दूध वाढविल्याप्रमाणे मी बडबडत नाही. श्लोकातील पदांची हद्द मी सोडत नाही, परंतु मूळ श्लोकात जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो. तेव्हा श्रवणास बसलेली संत मंडळी म्हणतात, थांब, परिहाराला जागा कोठे आहे? हे कवी पोषका, तू व्यर्थ का भितोस? जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रगट कर, असे तुला श्री मुरारींनी सांगितले. देवाचे गुप्त इथे अभिप्राय थांबायचंय आपल्याला. हा, इथे थांबायचं. हं. ठीक आहे. हो. 818 नित्य चौथं नित्य पासून सुरू करा. 17 नंतर पासून सुरू हा करा. चौथं मोठं की हा चौथं मोटकी पाहे आणि गणेशाची होय, चावदसी म्हणे माय तुझाच वो दुर्गे. नित्य निमित्तके कर्मे सांडी, मग बैसे नवचंडी. आदित्य वारी वाढी, भैरवा पात्री. पाठी सोमवार पावे, आणि बेलेसी लिंगा धावे. ऐसा एकलची आघवे, जोगावी जो. ऐसा अखंड भजन करी, उगा नसे क्षणभरी. आघवेनी गावद्वारी, अहे अहे व जैसी. तैसेनी जो गा भक्तू, सैरा देखसी धावंतू. जाण अज्ञानाचा मूर्तू, अवतार तो. आणि एकांते चोखटे, तपोवने तीर्थे तटे. देखोनी जो गाविटे, तोही तोची. जया जनपदी सुख, गजबजेचे कवतिक. वानू आवडे लौकिक, तोही तोची. आणि आत्मा गोचरू होय, ऐसी जे विद्या आहे. ते आई कोणी डौर वाहे, विद्वांसू जो. उपनिषदांकडे नावचे, योगशास्त्र न रुचे. अध्यात्म ज्ञानी जयाचे, मनची नाही. आत्मचर्चा एकी आथी, ऐसिये बुद्धीची भिंती. पाडुनी जयाची मती, वोढाळ जाहली. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे. ज्योतिषी तो म्हणे, तैसेची होय. शिल्पी अति निपुण, सुपकर्मीही प्रवीण. विधी अर्थवर्ण, हाती आधी. कोकी नाही ठेले. एक मिनिट थांब, इथे एक छान इंटरेस्टिंग शब्द आहे इथे. सुपकर्मी असा शब्द आहे ना. तर सुपकर्म म्हणजे पाककलेमध्ये जो हे असतो. आणि आम्हाला खूप वर्ष हा शब्द माहिती नव्हता की आपल्याकडे पाककलेचे पुस्तक असतात. आणि आम्हाला एक पुस्तक सापडलं, ते 100 वर्ष असं जुनं होतं. बुक क्लबमध्ये आम्ही वाचलं, आणि ते मराठीमध्ये सुपावरून त्याचा शब्द होता. म्हणून म्हटलं की हा शब्द पण आपल्याला माहिती की पाककलेची जी कला असते त्याला सुपकर्मी म्हणतात. जाऊया आता. कोकी नाही ठेले, भारत तरी म्हणितले. आगम आफविले, मूर्त होती. नीतिजात सुझे, वैद्यकही बुझे. काव्य नाटकी दुजे, चतुर नाही. स्मृतींची चर्चा, दंशू जाणे. गारुडियाचा, निघंटू प्रज्ञेचा. पायिकी करी, व्याकरणी चोखडा. तर्की अति गाढा,
परी एक अध्यात्मा ज्ञानी फुडा जात्यंधू जो ते एक वाचुनी आगवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परिजळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा मोराचा आंगी असा असोसे पिसे आहाती डोळसे परी एकली दिठी नसे तैसे ते गा जरी परामणू एवढे संजीवनी मूळ जोडे तरी बाहू काय गाडे भरणे ये रे आयुष्य वीण लक्षणे सिसे वीण अलंकरणे मोहरे वीण वाधावणे तो विटंबुगा तैसे शास्त्र जात जाण आघवेची अप्रमाण अध्यात्म ज्ञान जे वीण एकलो एकलेनी या लागी अर्जुना पाही अध्यात्म ज्ञानाचा ठाई जया नित्य बोधू नाही शास्त्र मुढा तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरुढले तयाचे व्युत्पत्तित्व गेले अज्ञान वेली तो जे जे बोले ते अज्ञानाची फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञानाची गा आणि अध्यात्मज्ञान कही जेणे मनिलेची नाही तो ज्ञानार्थू न देखे कोई हे बोलावे असे एलीची थडी न पवता पळे जो मागवता तया पैल द्वीपीची वार्ता काय होय का दारवठांची जयाचे शिर रोविले खांचे तो केवी परिवारींचे ठेविले देखे तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थू देखवया विशोकाई म्हणोनी आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे आखे लेखे न लगे तुझ जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटीचे धाले तैसे मागिले पंदे बोलिले हेची होय वाचुनिया वेगळे रूप करणे हे न मिळे घेई अवंतिले आंधळे ते दुजे निसिये एवं ये उपरती ज्ञानचिन्हे मागुती आमनित्वादी प्रभूती वाखाणिली जे ज्ञानपदे 18 केलिया येरी मोहरा अज्ञान या आकरा सहजे येती मागा श्लोकाचेनी अर्धदे ऐसे सांगितले मुकुंदे न उफराटी इये ज्ञानपदे तेची अज्ञान म्हणोनी इया वाहणी केली म्या उपलवणी वाचुनी दुधा मेळवुनी पाणी फारकी जे तैसे जी न बडबडी पदाची कोर न सांडी परी मूळ ध्वनीची ये वाढी निमित्त जालो तव श्रोते म्हणती राहे के परिहारा ठावो आहे बिहासी का वाये कवी पोषका तू ते श्री मुरारी म्हणितले प्रगट करी जे अभिप्राय गवरी झाकिले आम्ही ते देव इथे का येस छान इंटरेस्टिंग होतं खूप हा. त्यांनी सगळ्या देवांची हे करतो तो जो माणूस त्याच्याबद्दल बोलला ना हो ना सगळ्यांची पूजा करायची पण लक्ष कुठेच नाही असं म्हणते आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी. भजितो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.